काय रमा, आज पण भिजायचं का पावसात? हा मग आज बी पाऊस आला आणि येळ मिळाला तर लगेच भिजेन बघ म्या. पण मामा हा. तुला एक सांगू का, मला तर असं वाटतं आत्ता जाऊन भिजावं पावसात. आणि सर्दी घेऊन घरात यावं. हा ए काय होत नाही एवढ्याशा पावसात भिजल्यानं, काय ग? तुलाच कळतंय बघ मामा. आता तूच सांग मामीला. आलेच म्या. अगं भिजू दे ग, मजा वाटते पोरांना. माझ्या कसली सर्दी झाली म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. रेवा थांब. अजिबात आत येऊ नको, तिथंच थांबून उभी राहा. झालं आलं की नाही शिंका? एकदा काय शिंकली तर काय आजारी पडते का? आजारी पडायला काय लागतंय का? तुझं पण ना. आता ताप आला म्हणजे तिला नाही. ये. अगं मामी हा? तू हे काय केलंस ग? अगं उमऱ्यावर उभं राहून कुणी शिंकलं ना की उमऱ्यावर पाणी घालायचं. पण जास्त पाणी घालू नकोस बर का. अगं नाही तर तू उंबरठा गारठून जाईल. झालं मामाचा भाचीचा पानसट विनोद करून झाला. काय ग? हा. अगोदर स्वतःच शेंबडं नाक सांभाळा. ए मामी, मला जरी सर्दी झाली तरी तू आहेस की मला काढा करून द्यायला. तुझा काढा प्यायला ना मग ताप सर्दी खोकला काही जरी झालं ना तर ते आत्ता पळून जाईल बघ. लगेच मी पावसात भिजायला मोकळी नाही काय. मामी अगं सर्दी खोकल्याकडे बघत राहिलो तर ते पहिल्या पावसाकडे कोण बघणार बरं. तो काय रोज रोज येतोय वे. बरोबरच आहे रमा, मला तर वाटतं ना मी पण येतो तुमच्याबरोबर पावसात भिजायला. खरंच की काय? हा मग. अरे मग फक्त मामीच राहते की. चल तू बी. बाई नको मी नको. नाही तुम्ही भिजल्यानंतर काढा करून द्यायला कोणतरी पाहिजे का नाही. काढा देते पटकन पिऊन टाकायचा, कळलं का नाही. हा तू आधीच काढा करून ठेवलायस वय. पण मामी तुला ग कसं माहिती? अगं मी पावसात भिजलेले नसले ना ते जास्ती पावसाळे बघितलेत ना म्हणून. हे घे. गरम आहे दे. तोंड वाकडं न करता पी. हा ही पावसात भिजायचंय ना तुला, पी काढा भिजायचं मग. अगं आई तू असं केलीस की दचकायला होतं ग मला. आणि तू जे हे हेडफोन्स दिवसभर घालून बसलेली असतेस ना, तुला हाका मारून मारून मला दमायला होतं. का काय झालं? एवढं काय महत्वाचं काम आहे? मला जरा बोलायचंय तुझ्याशी, सगळं सांगते. चल तिथे बस आधी. ते तिथे ठेव आता. बरं ऐक, रावसाहेबांचा फोन आला होता. ते विचारत होते समर शिर्के आणि त्याची फॅमिली घरी येऊन गेली तर त्यांना काय सांगायचंय, म्हणजे त्यांना होकार कळवायचा का. काय इतक्या लवकर? काय बोलतेस तू आई हे? अगं रावसाहेब विचारत होते. अगं हो, पण कमाल करतेस तू. अगं मी त्याच्याशी नीट बोलले नाहीये, त्याला नीट भेटले नाहीये. तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे मला काहीच माहिती नाहीये. आणि इतक्या लवकर मी होकार नकार कसा ठरवू शकते? अगं तेजू, मला सगळं कळतंय, पण आता ह्या बाबतीत काहीतरी हालचाल करायला पाहिजे ना आपल्याला. म्हणजे तुझा होकार किंवा नकार जे काही असेल ते कारणासकट आपल्याला रावसाहेबांना सांगायला पाहिजे, आणि तेही वेळेत. अगं मी अडकते ग दोन्ही बाजूनी. हे बघ आई, मी तुला क्लिअरली सांगते, मला अजून थोडा वेळ हवाय. इतक्या लवकर मी काहीच ठरवू शकत नाही. सॉरी. अगं तेजू, मला प्रतापला सांगायला पाहिजे या बाबतीत बोलायला. तोच समजावू शकेल हिला. नमस्कार बाईसाहेब, माफ करा यायला जरा उशीरच झाला.
अगं काहीच हरकत नाही. बरं रमा, एक काम कर, माझ्यासाठी मस्त चहा कर. हं? आलं जरा जास्तच घाल. हं? चालते. काय रे, दोघांनाही पहिला पाऊस चांगलाच बादलेला दिसतोय. एकदम सर्दी झाली दोघांना. बरं रमा, जी बाईसाहेब. एक काम कर, माझा चहा राहू दे बाजूला. हं? ह्याच्यासाठी पहिले काढा बनव. चालते. हो, त्या दिवशी रास्ते काय म्हणाले ते मनावर घ्यायचं का? मी पण त्यांच्यात बोलण्याचा विचार करतोय. काय वाटते मग तुम्हाला? नाही, तू बोलतेस ते बरोबरच आहे. कसं आहे, आता सुमीचं झालंय लग्न, ती आता संसाराला लागली. रामाचं लग्न म्हणजे महत्वाचा विषय आहे. आणि रामाची जबाबदारी तर आपल्यावरच आहे ना का? रमाच्या लग्नाची जबाबदारी आहेच हो, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे तोपर्यंत तिला सांभाळणं. आणि त्या दिवशी जे काही झालंय तेव्हा मला फार भीती वाटते. आता मला घरी यायला जरा जरी उशीर झाला ना तरी काळजात चर होतं माझ्या. आणि लोकांच्या नजरा कशा असतात माहिती आपल्याला. उद्या काही बरं वाईट झालं ना तर गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आपल्याला. सरला, अगं झालं ते झालं ना. तू आता नको विचार करूस खूप. अहो, असं म्हणून चालतोय होय? विचार येतोच की मनामध्ये. आणि गावातल्या माणसांची तोंड धरता येतात का? उद्या म्हणतील स्वतःच्या पोरीचं लग्न लावून दिलं आणि भाजीला ठेवली. तसंच काय नाही हो. रमा साधी आहे, छक्के पंजे नाही आहेत तिच्याकडे, म्हणून काळजी वाटते तिची मला. नको काळजी करूस. करू का हळूहळू. हा, आता म्हणजे लग्नाची जमवा म्हटलं तर उशीर लागणारच म्हणा. तुम्ही काय म्हणतो, आपण ना पोराची शोधाशोध सुरू करू. म्हणजे आतापासून सुरुवात केली ना तर आम्हाला चांगला पोरगा मिळेल बघ. बरं सरला, मी काय म्हणतो, म्हणजे हा झाला आपला विचार. रामाला पण विचारलं पाहिजे ना म्हणजे लग्नाविषयी तिचं मत काय आहे. मी काय म्हणतो, तू विचार ना तिला, म्हणजे तुझं ऐकते ना ती. मन मोकळेपणानं बोलणार नाही माहित आहे मला, पण डोक्यात तरी टाकून ठेव. काय अरे तुमच्यासाठी काढा आणला होता. अरे वा, तुम्ही लगेच काढा आणलात. पण वय, आईने सांगितलेल्या गोष्टी तुम्ही बऱ्याच मनावर घेता बरं का. आता तुम्हीच बाईसाहेबांसमोर शिंकला, त्यामुळे त्यांनी मला काढा बनवायला लावला. अच्छा, असं आहे का? घ्या. तर बरोबर आहे तुमचं. आई समोर शिंकलेल्याची शिक्षा तर मिळालंच पाहिजे. पण मला एकट्यालाच का? आपण दोघं आई समोर शिंकलो होतो, बरोबर?
म्हणजे सर्दी तुम्हाला सुद्धा झाली, त्यामुळे हा काढा तुम्हाला सुद्धा प्यावा लागेल. नाही बरोबर आहे, थांबा एक मिनिट. अहो छोटे मालक, अहो मी आज सकाळीच पिऊन आले काढा. मामीने करून दिलं होतं मला. मान्य आहे की तुम्ही सकाळी काढा घेतलाय, पण तरी सुद्धा शिंका आलीच ना. असं नाही चालणार, आणि असं कुठे लिहिलेलं नाहीये की फक्त काढा एकदाच घेतला पाहिजे. दोनदा घेतला तर चालतो. आणि कसं आहे, इथला पाऊस थोडा वेगळा आहे. खरंच नकोय मला काढा. घ्या. काय बघताय? नाही म्हणजे मी बघत होते की चुकून मला जास्त काढायला की काय. हो, मी रडीचा डाव खेळत नाही बरं का. एक काम करा, हा घ्या. नाही नाही, घ्या घ्या घ्या. आता काय झालं? अहो ते बाईसाहेबांनी मला सांगितलं होतं की तुमची सर्दी लवकर जायला हवी, म्हणून मी काढ्यात जास्तीचा अर्क टाकले. आता ते जास्तच कडू असेल. हो का? काळजी करू नका. आपण एक काम करूयात, ते हे असतं ना तीर्थ. हा, हा. हे तीर्थ समजून पिऊया. हा, विरोबाचं नाव घेऊया आणि पिऊन टाकूया. अहो पण छोटे मालक, विरोबाचं नाव घ्या नाही तर पूर्णच्या पूर्ण आरती घ्या, त्याची चव बदलणार आहे वय. अहो करून तर बघूया. चालेल, घ्या. हो थांबा थांबा थांबा. 1 2 3 म्हटल्यावर रेडी. हा. 1 2 साडे. हा, साडे माडे 3. बघा, मी म्हणलं होतं ना, विरोबाचं नाव घ्या नाही तर अख्खी आरती, त्याची चव काय बदलणार नाही. खरंच. द्या. अहो ऐका ना, जी. हा काढा प्यायल्यानंतर तुमची पावसात भिजायची हौस चांगलीच भागली असेल ना. अहो छोटे मालक, मला पावसात भिजायची हाऊस नाहीये, तर पावसाची ओढ आहे. गेले 4 वर्ष मी पाऊसच पाहिला नाहीये. पावसाळा असायचा तो फक्त कॅलेंडरवर. कधी एकदा ते पावसाचं पाणी अंगावर घेते असं झालं होतं. ते ढग, झाड, पाखरं, सऱ्या, ओल्या मातीचा सुगंध, हे समजा समजा अगदी मनात भरून घ्यावं असं वाटत होतं. काय झालं छोटे मालक, असं का बघताय? हे सगळं सांगताना सुद्धा तुम्ही पावसात दिसताय असंच वाटत होतं मला. अगदी आनंदी चेहरा, तसाच्या तसा. पावसात भिजताना तुम्ही हरून जाता ना एकदम. हे असं होत असेल बरं का, म्हणजे पावसात भिजताना समजा विसरायला होतं आणि ते पुन्हा आठवताना सगळं हरवायला होतं. अच्छा, पावसात भिजताना तुम्ही गोष्टी विसरता म्हणून तुम्ही अशा वागलात ना काल. कसं म्हणजे कसं? आणि मी काय विसरले? आठवा. अहो तुम्ही तुमचं वयच विसरला.
तुम्ही लहान मुलीपेक्षाही लहान झाला होता. तुम्हाला पावसात भिजायला आवडतं हे समजलं मला. पण इथला पाऊस भिजण्यासारखा असतो ना, तेवढाच तो बघण्यासारखा सुद्धा असतो. आपल्या इथे विरोबाचं मंदिर आहे ना, त्याच्या मागे एक टेकडी, तिथे जाऊन बघायचं. कधी कधी दूरवर ऊन पडलेलं असतं आणि आपल्या इथे पाऊस पडत असतो. ते दृश्य बघण्यासारखं असतं. तुम्ही कधीतरी नक्की जा, तुम्हाला आवडेल. चालेल. छोटे मालक, मी आता खूप दिवसांनंतर पाऊस बघते, त्यामुळे पावसाकडे माझं मन आपोआपच ओढलं गेलं. पर छोटे मालक, तुम्ही का पावसात भिजला? अहो, काढा प्यायचा होता ना म्हणून. हा काढा प्यायल्यावर झोप येते का? ते कळेल तुम्हाला थोड्या वेळात. ओके. काय झालं? नाही, काहीच नाही. ओके. हे बघा, तुम्हाला हसायचंय, पण मी आहे म्हणून तुम्ही हसत नाही आहात. अहो, कुठे काय? मी नाही हसते. तुम्ही हसूनही हसत नाही असं म्हणताय. ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही का हसताय ते तुम्हाला सांगावंच लागेल. अहो छोटे मालक, तुम्ही जर का रागवणार नसाल तरच मी सांगेन. चालेल, नाही रागवणार. ते कसं आहे ना, मी बऱ्याचदा पाहिले, तुम्ही स्वतःहूनच मला प्रश्न विचारतात आणि मग मी उत्तर दिलं की ओके असं म्हणता. काय ओके असं मी म्हणतो? नाही हो, काहीतरीच काय. अहो म्हणते मी तर काही नाही, जाऊ देत. ओके. पण आता तर बघा, तुम्ही पुन्हा ओके म्हटला. येते. ओके. हे सरला अगं दूध होतो काय बघ, तुझं पण ना खरंच. हे घे हे घे हे घे हे घे, थंड पाणी घे, याच्यात हात टाक बघू. घे. तुला किती वेळा सांगितलं ग, चुलीपाशी बसल्यावर विचार करू नकोस म्हणून. मग एवढा कसला विचार करत होतीस ग? रमाच्या लग्नाचा दिवस रात्र डोक्यात तोच विचारांनी सैरभैर व्हायला होते बघ मला. एक तर आई बापाविनं पोर आहे, त्यामुळे दुप्पट काळजी आणि तिप्पट जबाबदारी. काय नाही हो, गुणी पोरे अगदी. चांगलं ठिकाण मिळालं पाहिजे तिला. सरला अगं, जुळून येणाऱ्या गोष्टी कशा पण जुळतात. तू विचार केल्यामुळे काय होणार आहे का सांग? खरं आहे हो तुमचं म्हणणं. एकीकडे वाटतंय की रमाचं लग्न व्हावं, सासरी जावे ती, तर दुसरीकडे असं वाटतंय रमा सासरी गेली तर करमेल का आपल्याला. वा 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 वा, रमा निघून गेली तर करमणार नाही तुम्हाला, आणि मला लग्नाच्या नावाखाली ढुशा मारून मारून घराबाहेर हाकलवलं काय? आला गिरणीचा भोंगा आला. वा, रमास नाही आणि मी गिरणीचा भोंगा. ए सुमे, आल्याला तमाशा नको करू सा. विरोबा, डोळे आहेत ना बाबा, बघतोयस ना काय काय ऐकायला लागतं आणि कोण कोण बोलतय. अगं सुमे, तुझं लग्न झालं ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून काटकसर सुरू केली ग आम्ही. आणि तुम्ही जो पराक्रम केला होता ना
त्यामुळं तुझं लग्न लवकर करायला लागले, कळलं? फोड माझ्यावरच खापर फोड. खापर नाही फोडते, काय परिस्थिती ना ती तुझ्या कानावर घालती. तुझ्या सासरची मंडळी चांगली आहेत, नाही नशीब आहे तुझं. हो तर मोठ्या सावकाराशीच लग्न लावून दिलं ना माझं. आणि आता रमाला चांगला मुलगा पाहत असाल. अगं अजून बघायला पण सुरुवात केलेली नाहीये, पण जे काय बघू ना ते चांगलंच बघू. तू नको आहे इतकी काळजी करू. हो का? मग आता मला पण बघायचंय, कारण मला असा कुठला राजपुत्र मिळतोय जो तिची काळजी घेईल. ऐक काय गरम एकटीच काय हसतेस? कुठं काय? आणि म्या कुठे गं एकटे एकटे हसले? आता म्हणजे मी खोटं बोलते व्हय? अगं मंजू, म्या कुठे असं काय म्हंटल? पण म्या कशाला एकटे एकटी हसेन बरं? ते तर मला बी काही कळेना बघ. बर तुझे हसण्याचं जाऊ दे, ते तर तू नेहमी हसतच असते. पर काम करता करता मध्येच हरवून जाते आणि काही विचारलं तर वेगळंच उत्तर देते. त्याचं काय? असं होय मंजू, मला तर वाटतं तुला काहीतरी गैरसमज होतोय बघ. असं बर, म्या तुला आता दाखवून दिलं बरोबर. म्हणजे कधी तू हसती मध्येच कशी हरवती. चालतंय की मग, आता तर दाखवूनच दे. बरं मंजू, काम बी करशील बर का? नाही तर माझ्याचकडे बघत बसशील. अगं काम तर केलंच पाहिजे की. बर बाईसाहेबांनी सांगितलंय आजचं जेवण जरा झणझणीत कर. ओके.